मला खूप लोकांनी कमेंटमध्ये सांगितलं होतं की नक्की महाप्रसाद घे शेगावचा, प्रसन्न वाटतंय, अप्रतिम व्हायब्रेशन्स आहे तिथे. आणि चला तर आपण महाप्रसाद घेऊया. तर बटाट्याचा रस्सा आहे, पिठलं आहे, वरण आहे, भात, शिरा आणि चपाती. तर आपण बटाट्याच्या रस्स्यापासून सुरुवात करूया. त्या बागे कांदा लसूण नाही आहे कशातच, आणि कांदा लसूण शिवाय इतकी उत्तम चव देणं आणि प्रचंड सात्विक. आहा, सुरेख. पिठलं खाऊयात आपण. सुरेख ज्या पद्धतीने एकरूप झालं, पोळीबरोबर छान लागतंय, भाताबरोबरही उत्तमच लागणार. आणि वरण भात इतक्या मोठ्या क्वांटिटीमध्ये बनून सुद्धा इतक्या छान पद्धतीने वरण शिजलंय, त्याला जिऱ्याचा असा छान स्वाद आहे आणि अप्रतिम सात्विक चव आहे. ज्या गोष्टीकडे माझ्या डोळ्या आधी बसणार ते म्हणजे शिरा. म्हणजे शिरा खाऊन बघूया. चॉकलेटी रंग आहे याचा. असा शिरा मी आयुष्यात नाही खाल्लेला. म्हणजे गुळाचा एकतर हा शिरा आणि प्रचंड खमंग आहे. बोलायचं म्हणून बोलत नाही आहे, मी खरंच इथे या आणि मी म्हणून अनुभव घ्या. ही अनुभव घ्यायचीच गोष्ट आहे. काय म्हणू म्हणजे मी हे फक्त भारतातच होऊ शकतं असं मला काय वाटतं. हे कुठेही जगात होऊ शकत नाही. दरवेळी मी म्हणतो की एका घासात वसूल, पण नाही, हे खरं तर चवी पलीकडचं आहे. त्यामुळे मी म्हणत एका घासात तृप्त.